वीर, हाँ, आज काय बनवू? आलू गोभी मटन. ओके. तर इथे तेल गरम केलं आहे मी, त्यामध्ये टाकले आहे थोडीशी मोहरी, त्यानंतर टाकला आहे कांदा. आपल्याला कांदा थोडासा होऊ द्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे छान. त्यानंतर मी इथे टाकले आहे मिरची, ग्रीन चिली. तर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर मी इथे टाकली मेथी. तर कांद्यासोबत आपल्याला मेथी छान होऊ द्यायची आहे. त्यानंतर आपण ॲड करणार आहे टमाटर, त्यानंतर हळद, तिखट, मीठ चवीपुरतं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला छान होऊ द्यायचं आहे. तर मेथीची भाजी जी आपण टाकली आहे ती आपल्याला छान टमाटरमध्ये शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहे फ्लावर, मटर आणि आलू. तर आज मी फुलकोबी, मटर आणि आलूची भाजी बनवणार आहे. तर अशी तुम्ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान टेस्टी लागते. तर मेथीची भाजी जेव्हा तुम्ही फोडणीमध्ये टाकता ना तेव्हा खूप भाजीला टेस्ट येते, छान येते. तर ही तुम्ही लंचसाठी देऊ शकता, एकदम सिंपल आणि इझी आहे. तर आता आपल्याला भाजी सगळी अशी छान फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आता हे छान झाकून शिजू द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता इथे झाकून ठेवलं होतं मी थोड्या वेळाने आणि त्याला छान असं तेलामध्ये शिजू द्यायचं आहे. तर आपल्याला ते पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे. तर ही भाजी एकदम सुकी आणि छान तेलामध्ये शिजल्यानंतर खूप छान टेस्टी लागते. तर इथे बघू शकता तुम्ही भाजी आपली छान झालेली आहे. तर मी इथे टाकले तर फ्रेश कोरिअँडर आणि त्यानंतर परत एकदा मी फिरवून घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला आलू थोडंसं चेक करून घ्यायचं आहे शिजला की नाही. त्यानंतर त्यासोबत केले होते मी पराठे. तर ह्या भाजीसोबत मी थोडेसे तिखट मिठाचे पराठे केले होते. ते साध्या चपात्या किंवा फुलक्या पण खूप छान वाटतात यासोबत. त्यानंतर मी फक्त चपाती लाटून घेतली होती, त्यामध्ये तिखट, मीठ आणि थोडंसं जिरं टाकलं होतं. त्यानंतर तेल टाकून घेतलं होतं आणि त्याला असं ट्रायंगल मी शेपमध्ये लाटून घेतलं होतं. तर हे पराठे असे खायला पण छान वाटतात, नुसतेच पराठे पण खूप छान वाटतात, पण ह्या भाजीसोबत पण छान टेस्टी लागतात. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर कुठे तुम्ही प्रवासामध्ये जात असेल तर तुम्ही असे पराठे आणि लोणचं पण करून नेऊ शकता. तर हे पराठे इतके टेस्टी लागतात खायला. तर अशा प्रकारे मी पूर्ण चपाती अशी लाटून घेतली आहे. तर यामध्ये जिरं नक्की टाका तुम्ही, जिराचा टेस्ट जो आहे तो खूप छान येतो. त्यानंतर अशा प्रकारे मी पूर्ण पराठे असे शेकून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता इथे. तर आता आपले पराठे पण छान रेडी आहे आणि आज आमचा हा मेनू. तुम्हाला कसं वाटली ही रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा. तर भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.